महाराष्ट्रातून भाजपनं राज्यसभेसाठी 4 जणांना संधी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते राज्यसभेवर जाणार आहेत. माया इवनाते नागपूरच्या माजी महापौर असून त्या आता राज्यसभेवर जाणार आहेत. तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील फायर ब्रँड नेत्या ज्योती वाघमारे यांना संधी दिली आहे. या 2 महिला महाराष्ट्रातून राज्यसभेत जाणार आहेत. यामध्ये भाजपच्या माया इवनाते आणि सेनेच्या ज्योती वाघमारे यांची एकूण संपत्ती नेमकी किती, थोडक्यात समजून घेऊयात. सुरुवातीला भाजपच्या माया इवनाते यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता 75,25,320 रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता 25 लाख रुपये इतकी आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या विरोधात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 35,000 रुपये रोख आहेत, तर 2,75,320 रुपयांच्या वेगवेगळ्या बँकेत ठेवी आहेत. याचबरोबर त्यांनी बँक आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये 9,65,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर 28 लाखांचं त्यांच्या नावावर एक 4 चाकी वाहन आहे. तसेच 34,50,000 रुपये सध्याच्या बाजारभावानुसार 291 ग्रॅम सोनं आहे. तसंच 3,30,00,000 रुपयांची जमीन त्यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर 16,27,000 रुपयांचं कर्ज असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. आता शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊयात. त्यापूर्वी ज्योती वाघमारे कोण आहेत ते पाहूयात. सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. त्यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यात PhD केली आहे. 2023 मध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर शहर काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना ज्योती वाघमारे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ज्योती वाघमारे यांची एकूण जंगम मालमत्ता 5,78,088 रुपये इतकी आहे, तर स्थावर मालमत्ता 32,74,000 रुपये इतकी आहे. प्रतिज्ञापत्रानुसार ज्योती वाघमारे यांच्याकडे 63,000 रुपये रोख रक्कम असून पती धनंजय मोरे यांच्याकडे 9,000ची रोख रक्कम आहे. तर 1,45,744 रुपये वेगवेगळ्या बँकेत ठेवी म्हणून ठेवल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी मनोरमा बँकेच्या शेअर्समध्ये 5,000ची गुंतवणूक देखील केली आहे. तर 95,000 रुपयांची त्यांच्या नावावर एक दुचाकी आहे. तसेच 2,52,100 रुपयांचं सध्याच्या बाजारभावानुसार 17 ग्रॅम सोनं आणि 17,244 रुपये सध्याच्या बाजारभावानुसार 41 ग्रॅम चांदी आहे. तर त्यांच्या 27,40,564 रुपयांचं कर्ज देखील आहे. सोलापूर जिल्ह्यात 33,60,000 बाजार मूल्य असणारी जमीन देखील त्यांच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तर मंडळी, या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.